उसाला पहिली उचल 3,700 रुपये मिळावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत पहिली उचल 3,700 रुपयेची मागणी केली आहे. राजाराम बापू कारखान्याचे 3,200 रुपये जाहीर करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे, तीही अपुरी असून राजाराम बापू सह सर्वच कारखान्यांनी मागणीनुसार पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यंदाच्या चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल 3700 रुपयेची मागणी केलेली आहे. सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू कारखान्यानं 3200 रुपये ही पहिली उचल जाहीर केलेली आहे. उर्वरित कारखान्यांनी अद्याप ही उचल जाहीर केलेली नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो की 3700 रुपयेच पहिली उचल जाहीर करावी. सोलापूर जिल्ह्यातल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं 10.5 रिकव्हरी असताना सुद्धा 3500 रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे. आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा हा 12.5च्या आसपास आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी 3700 रुपये पहिली उचल जाहीर करावी. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही आमची विनंती आहे, या प्रश्नी आपण तातडीनं बैठक घेऊन या प्रश्नावरती तोडगा काढावा, अन्यथा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करावे लागेल. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे की ऊस घालताना काळजी घ्या. या ऊस आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी झाला तरच ऊसाला चांगला दर मिळू शकेल, अन्यथा घरात बसून हा प्रश्न सुटणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.